नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेले आहे खमंग कुरकुरीत असा चिवडा। चिवडा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं असा हा चिवडा। आपण हा महिनाभर स्टोअर करून ठेवू शकतो, हवे तेव्हा खाऊ शकतो। मधल्या वेळेच्या भुकेसाठी आजकाल बाजारात बरेचसे स्नॅक्स मिळतात, पण पूर्वीच्या काळी आपली आई, आजी, पणजी बनवून ठेवायची म्हणजे तो देखील साधा मुरमुऱ्यांचा चिवडा। कमीत कमी साहित्यात तोंडाची चव वाढवणार चटपटीत असा मुरमुऱ्यांचा चिवडा। तुम्हाला सांगू का, हा चिवडा बनवायला वेळ फारच कमी लागतो। अगदी 10 ते 15 मिनिटात देखील पुरेसे होतात। हे मुरमुरे तुम्ही स्वच्छ करून उन्हात वाळवून घेऊ शकता किंवा कढईमध्ये थोडासा चटका देखील घेऊ शकता। 1 किलो मी या ठिकाणी हे मुरमुरे घेतले आहे। पॅकेटमधले मुरमुरे नरम असतील तर तासभर उन्हात आपण याला वाळवून घेऊ शकतो, म्हणजेच हे मुरमुरे चांगले कुरकुरीत होतात, चिवडा सुद्धा कुरकुरीत राहतो। तर मुरमुऱ्याचा चिवडा करण्या अगोदर आपण हे मुरमुरे चांगल्या अशा पद्धतीने बघा तोडून घेतलेले आहे, म्हणजे याचा काही चुरा असेल तर तो निघून जातो। आपण हे छान चाळणीने देखील चाळून घेतलेले आहे आणि बघा हे मुरमुरे कुरकुरीत आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपण हातावर असा कुस करून बघत आहोत हा मुरमुरा, तर आपण बघू शकता हे किती कुरकुरे आहेत। तर आता आपण हा चिवडा करण्यासाठी सर्वात अगोदर घेतलेला आहे लसूण। तर हा लसूण मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे, याची संपूर्ण साल काढून घेतलेली आणि हा आता अशा पद्धतीने आपण कुटून घेणार आहोत। मी अशा पद्धतीने कुटून घेत आहे, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मिक्सर मध्ये देखील करून घेऊ शकता। अशा पद्धतीने आपण हा छान ठेचून घेऊया आणि आपल्याला हा जाडा भरडाच पाहिजे आहे, त्यामुळे आपण अशा पद्धतीने हा कुटून घेत आहोत। बघा अशा पद्धतीने आपल्याला हा करून घ्यायचा आहे। मस्तपैकी आपला हा लसूण कुटला गेलेला आहे, छान ठेचून झालेला आहे बघू शकता। तर आता आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया। बघा जास्त बारीक करायचा नाही, अशाच पद्धतीने आपल्याला हा जाडा भरडा ठेवायचा आहे। चिवडा करण्यासाठी सर्वात अगोदर आपण तेल तापून घेतलेले आणि तेल आपले छान गरम झाल्यानंतर मक्याचे पोहे आपण या ठिकाणी घेतलेले आहे 4 वाटी आणि हा आपण स्टेप बाय स्टेप फ्राय करणार आहोत, एकदाच घेतलेले नाहीये। तर आपण हे थोडे थोडे क्वांटिटी मध्ये हे फ्राय करून घेऊया। असे केल्याने हे मस्त फुलतात, आपण बघू शकता व्हिडिओ मध्ये, आणि मस्त कुरकुरीत होतात अशा पद्धतीने। तर बघा हे छान फ्राय झालेले आहे, आता आपण हे काढून घेऊया। हे सर्व साहित्य आपण मुरमुऱ्यावरच टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपले मुरमुरे देखील छान कुरकुरीत राहतील। तर बघा अशा पद्धतीने आपण हे तळून घेतलेले आणि हे आपण मुरमुऱ्यावरच घेऊया। हे आपल्याला सर्व नंतर एकत्रच करायचे आहे, त्यामुळे मी यावरच घेत आहे। राहिलेले मक्याचे पोहे देखील आपण केलेल्या स्टेप नुसारच आपण अशा पद्धतीने पुन्हा एकदा तळून घेऊया मस्त कुरकुरीत। तर बघा किती सुंदर हे फुललेले आहेत आणि आता आपण हे काढून घेऊया। गॅस आपल्याला फार फास्ट करायचा नाहीये, तर आपण लो टू मीडियम गॅसवरच हे सर्व फ्राय करणार आहोत। आपण हे सर्व मक्याचे पोहे तळून झालेले आहे, यामध्ये आता आपण खोबऱ्याचे काप तळून घेऊया। हलकासा ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला हे खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपण बघू शकता। मस्तपैकी हे आपले फ्राय होत आहेत खोबऱ्याचे काप। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त प्रमाण घेऊ शकता आणि मी हे सर्व प्रमाण आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये पण देणार आहे, तर तुम्ही त्यातून सुद्धा घेऊ शकता। तर बघा अशा पद्धतीने आपण हे सर्व खोबऱ्याचे काप मस्तपैकी तळून घेतलेले आहे आणि हे देखील आपण काढून घेऊया।
हे सुद्धा आपण मुरमुऱ्यांवरच टाकून घेऊया. त्यानंतर आपण शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे देखील आपण 2 बॅच मध्ये तळून घेणार आहोत. शेंगदाणे तेलात टाकल्यावर फुटतात आणि फुटायला लागले की मग समजायचे हे आपले मस्तपैकी तळून झालेले आहेत. आणि बघा हे मस्तपैकी खरपूस आपले हे शेंगदाणे तळून झालेले. तर आपण हे देखील मुरमुऱ्यांवर काढून घेऊया. आता यामध्ये आपण डाळ्या देखील तळून घेऊया. आणि ह्या डाळ्या आपल्याला फार जास्त तळायचे नाहीये. एक 10 ते 15 सेकंदच आपल्याला ह्या तळायच्या आहेत. कारण ह्या जर खूप ब्राऊन जर झाल्या आणि ब्राऊन रंगाच्या जर आपण तळून घेतल्या तर ह्या खूप कडक होतील. चावायलाही जड जातात. तर तसं होऊ नये म्हणून आपण या एक 10 ते 15 मिनिटच ह्या तळून घेणार आहोत. या देखील आपण मुरमुऱ्यावर काढून घेऊया. कढीपत्ता देखील आपण तळून घेणार आहोत. तर बघा मस्तपैकी हा स्वच्छ धुवून मी वाळवून घेतलेला कढीपत्ता. तर हा आपल्याला कढीपत्ता तळताना तेल अंगावर उडू नये म्हणून अशा पद्धतीने झारा असा ठेवून अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या अंगावर तेल उडणार नाही. तर बघा या चाळणीच्या साहाय्याने आपण हा कढीपत्ता देखील काढून घेऊया. कढीपत्ता मस्त कुरकुरा तळून झालाय आपण बघू शकतो. आणि कढीपत्त्याच्या चवीमुळे हा आपला चिवडा देखील खूप दिवस मस्तपैकी कुरकुरीत राहतो आणि कुरकुरीत राहण्यास मदत होते. तर बघा अशा पद्धतीने हा देखील आपण मुरमुऱ्यांवर काढून घेऊया. तेलामध्ये आता आपण लसूण देखील तळून घेऊ. कारण लसूण फोडणीत न घालता आपण तेलामध्ये अशा पद्धतीने तेलातच तळून घ्यायचे आहे. कारण आपण जर फोडणीत लसूण टाकला तर त्यावर तिखट मीठ जर टाकले तर ते लसणावरच लागते. त्यामुळे एखादा घास तिखट किंवा खारट लागतो. फोडणी न टाकता आपण अशा पद्धतीने जर लसूण तळून घेतला तर तळलेला लसूण हा केव्हाही चांगला, म्हणून आपण अशा पद्धतीने हा तळून घेतलेला आहे. आणि हा तळलेला लसूण देखील आपण हा मुरमुऱ्यांवर घालूया. बघा किती मस्तपैकी आपले हे सर्व जिन्नस तळून झालेले आहे. आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला मीडियम गॅसवरच करायची आहे. तर बघा आता आपण गॅस एकदम मंद आचेवर करून घेतलेला आहे. किंवा तुम्ही हा गॅस संपूर्ण बंद केला तरी चालेल जर तुमचे तेल जास्त तापलेले असतील तर. तर बघा हा गॅस मंद आचेवरच आपण यामध्ये मोहरी घातलेली आहे आणि ही मोहरी छान तडतडली आहे. आणि यामध्येच आता आपण जिरे देखील घातलेले आहे. ते देखील मस्तपैकी तडतडले आणि लाल तिखट देखील आपण सोबतच घालून घेऊया. त्यासोबतच आपण हळद देखील घालून घेऊया. यामध्ये आपण हिंग देखील घातलेले आहे. काळं मीठ, साधं मीठ देखील आपण यामध्ये घातलेलं आहे. आणि गॅस आपण हा संपूर्ण बंद केलेला आहे आणि हे मिक्स करून घेऊया. यामध्ये आपण हे चवीनुसार मीठ घेतलेले आहे. तुम्ही देखील चवीनुसार मीठ घेऊ शकता. मुरमुऱ्यांवर फोडणी टाकण्या अगोदर आपण मुरमुऱ्यांवर सर्व तळून घेतलेले हे मिक्स करून घेऊया. आणि मुरमुरे चांगले अशा पद्धतीने मिक्स झाले. मस्त कुरकुरीत आपलं हे सर्व काही तळून झालेलं आहे. आणि आपण बघू शकता अशा पद्धतीने हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया. मस्त खमंग आणि कुरकुरीत असा हा आपला चिवडा. तर बघू शकता हे संपूर्ण आपण मिक्स करून घेतलेले आहे. तर यावर आता आपण घालून घेऊया आपली केलेली फोडणी. तुम्हाला देखील बघितल्या बघितल्या वाटतच असेल ना लगेच करावं, तर लगेच नक्की बनवा. तर बघा अशा पद्धतीने आपण यावर ही फोडणी घालून घेतलेली आहे. आणि हे संपूर्ण आपण मिक्स करून घेऊया. तर फोडणी गरम आहे तोपर्यंत आपल्याला हे चमच्याने मिक्स करायचे आहे. आणि थोडे थंड झाले की आपण हे हाताने देखील मिक्स करणार आहोत.
तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया. खूप सोपी आणि झटपट ही रेसिपी आहे, तर ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा बरं का कशी झाली. करता करताच तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की ही बनवून बघा. तर बघा अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले. यावर आता आपण चवीनुसार पिठी साखर घालणार आहोत आणि ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता. यावर आपण बारीक शेव देखील घालणार आहोत. आपण बघू शकता हा चिवडा किती मस्त परफेक्ट रंग आलाय. हे संपूर्ण आपण सर्व मिक्स करून घेऊया. याची फोडणी ही थंड झालेली आहे. तर आता हा चिवडा आपण हाताने देखील मिक्स करून घेऊया. आणि ही पिठी साखर आधी का घातली नाही, तर ही सर्वात अगोदर जर घातली असती तर ही तळाला चिटकून बसली असती. त्यामुळे आपण ही शेवटी घातलेली आहे. तर या प्रोसेसने तुम्ही हा चिवडा नक्की तयार करून बघा. अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेले. तर आता आपण हे हाताने बऱ्यापैकी मिक्स करून घेऊया. ही फोडणी आपली संपूर्ण थंड झालेली आणि बघू शकता मस्त तळापर्यंत आपण हे हाताने मिक्स करून घेत आहोत. अशा पद्धतीने मिक्स केल्याने काय होतं की संपूर्ण मसाले आपल्या चिवड्याचे एकत्र होतात आणि मुरमुऱ्यांना लागतात. संपूर्ण मसाला आपल्या तळलेल्या पदार्थांना लागतो. तर बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेले आहे. यामधले हे सर्व जिन्नस ऑप्शन आहे. जर तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही टाकले तरी चालेल. पण आपल्या रुबी मस्के रेसिपीच्या पद्धतीने हा चिवडा नक्की तयार करून बघा. तर तोंडाची चव वाढवणारा 15 मिनिटात तयार होणारा स्वस्त आणि मस्त मुरमुऱ्यांचा चिवडा या ठिकाणी तयार झालेला आहे. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या रेसिपीला असाच छान प्रतिसाद असू द्या. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. आणि हो, आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून रेसिपी येईल तर आपल्याला सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळेल. तर अशाच छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.